शाळेच्या बसवर झाड कोसळलं, अनेक मुलं अडकले. मुंबईच्या उपनगरीय भागातील चेंबूर परिसरात आज दुपारी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक दुर्घटनेनं संपूर्ण परिसर हादरवून सोडलाय. चेंबूरमधील वर्दळीच्या 11 नंबर रोडवर एका शाळेची बस नियमित वेळेनुसार विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जात असताना अचानक रस्त्याच्या कडेला असलेलं एक जुनं आणि मोडकळीस आलेलं प्रचंड मोठं झाड या धावत्या स्कूल बसवर कोसळले. या भीषण अपघातात स्कूल बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून प्राथमिक माहितीनुसार 10 शाळकरी विद्यार्थी गंभीर जखमी झालेत. तर बसच्या मागच्या बाजूला एक लहान मुलगा लोखंडी पत्रांमध्ये आणि झाडाच्या अवजड फांद्यांमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. दिवसभर मुंबई आणि उपनगरात सातत्यानं पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे या झाडाची पाळमुळं ठिसूळ झाली होती, ज्यामुळे हा घात झाल्याचं समोर येत आहे. ही घटना घडताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आणि मुलांच्या किंकाळ्यांनी परिसर दणाणून गेलाय. चेंबूरमधील 11 नंबर रोडवर बस दुपारच्या सुमारास आल्यानंतर हा अपघात घडलाय. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सकाळपासूनच संपूर्ण मुंबईत आणि विशेषतः चेंबूर भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा रिमझिम पाऊस सुरू होता. या संततधार पावसामुळे माती मऊ झाली होती आणि आधीच मोडकळीस आलेल्या या जुन्या झाडाचा भार जमिनीला पेलवला नाही. बस अगदी त्या झाडाच्या खालून जात असतानाच एका क्षणात हे अजस्त्र झाड मुळासकट उखडून थेट बसच्या मधोमध आणि समोरील भागावर कोसळलंय. झाडाचा प्रचंड भार आणि वेग यामुळे बसचं टप पूर्णपणे दबलं गेलंय आणि खिडक्यांचे पत्रे आतल्या बाजूला चिरडले गेले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील लहान मुलांना काय घडतंय हे समजण्याच्या आतच ते अडकले. अपघात घडताच आजूबाजूच्या दुकानदार, पादचारी आणि स्थानिक रहिवाशांनी तातडीनं बसच्या दिशेनं धाव घेतली आहे. बसमधून मुलांच्या रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज येत होता. स्थानिक नागरिकांनी अत्यंत तत्परता दाखवत पोलिसांना आणि अग्निशमन दलाला पाचारण केलंय. तसेच प्रशासनाची वाट न पाहता स्वतःहून बचाव कार्य सुरू केलंय. त्यांनी बसच्या खिडक्या आणि मागचा दरवाजा तोडून आतमधील लहान मुलांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. अपघाताची भीषणता इतकी जास्त होती की बसच्या सीट आणि छताचा पत्रा एकमेकांना अडकल्यामुळे मुलांना बाहेर काढण्यात प्रचंड अडचणी येत आहेत. सुरुवातीला 10 जण जखमी मुलांना बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती समोर आली आहे. या मुलांच्या हाताला, पायाला आणि डोक्याला दुखापती झाल्या असून काहींच्या अंगावर झाडाच्या लहान फांद्या पडल्यानं ते प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होते. या सर्व जखमी 10 मुलांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस दल, मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाचे जवान अनेक गाड्यांसह आणि रुग्णवाहिकांसह घटनास्थळी दाखल झालेत. परंतु बचाव कार्य सुरू असतानाच एक अत्यंत चिंताजनक बाब समोर आली आहे. बसमध्ये एक शाळकरी मुलगा अजूनही अडकून पडलाय. हा मुलगा आतमध्ये अडकल्याचं समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ गॅस कटर, हायड्रोलिक जॅक आणि क्रेन सारख्या आधुनिक यंत्रणांचा वापर करून अतिशय सावधगिरीनं बचाव कार्य सुरू केलंय. पाऊस सतत सुरू असल्यामुळे आणि झाडाचा आकार प्रचंड मोठा असल्यामुळे जवानांना काम करण्यात अनेक अडथळे येत आहेत. मुलाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जवान शर्थीचे प्रयत्न करत असून संपूर्ण प्रशासन सध्या या एका मुलाच्या सुटकेसाठी एकवटलंय. घटनास्थळावर वैद्यकीय पथक देखील सज्ज ठेवण्यात आलंय, जेणेकरून मुलाला बाहेर काढतानाच त्याला जागेवरच प्रथमोपचार देता येईल. या भीषण दुर्घटनेमुळे चेंबूर 11 नंबर रोड आणि त्याच्या आसपासच्या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. अपघातग्रस्त स्कूल बस रस्त्याच्या मधोमध असल्यानं आणि बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या उभ्या असल्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या मार्गावरील वाहतूक इतर पर्यायी मार्गांवर वळवली आहे. तसेच दुर्घटनास्थळी उत्सुक नागरिकांनी मोठी गर्दी केल्यामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण होतोय. या घटनेची माहिती मिळताच जखमी मुलांच्या पालकांनी रुग्णालयात आणि घटनास्थळावर धाव घेतली असून परिसरात सध्या अत्यंत तणावाचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. स्थानिक रहिवाशांनी या घटनेनंतर प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केलाय. मोडकळीस आलेले आणि धोकादायक ठरलेले हे झाड कापण्याबाबत किंवा छाटण्याबाबत यापूर्वी स्थानिक प्रशासनाला कळवण्यात आलं होतं, असा दावा नागरिकांनी केलाय. दिवसभर पडणाऱ्या रिमझिम पावसानं या जुन्या झाडाचा पाया पूर्णपणे कमकुवत केलाय आणि अखेर ते निष्पाप मुलांच्या बसवर कोसळले. अशा धोकादायक झाडांकडे पालिका प्रशासनानं पावसाळ्यापूर्वीच लक्ष देणं गरजेचं होतं, अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांकडून उमटतीये. तुर्तास तरी अडकलेल्या त्या एका विद्यार्थ्याला सुखरूप बाहेर काढणं हेच प्रशासनाचं मुख्य उद्दिष्ट असून संपूर्ण चेंबूरवासीय या मुलाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतात. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.